श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. अक्कलकोट मधील या 3 जागा मागील न ऐकलेला इतिहास आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामींचा जेव्हा हा मंत्र श्री स्वामी समर्थ ऐकतो किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जेव्हा कानावर पडतात ना, तर प्रत्येक स्वामी भक्ताचे जे आहे हृदय ते भरून येतात आणि प्रत्येकाची इच्छा असते की आपण अक्कलकोट जावं, स्वामींचे दर्शन घ्यावे. आपण अनेकदा अक्कलकोट जातो, दर्शन घेतो, दर्शन घेऊन परत येतो, पण किती गोष्टी आपल्याला तिथल्या माहीत सुद्धा नसतात. अक्कलकोटमध्ये आपण ज्या जागावर नतमस्तक होतो त्या जागा फक्त दगडविटांच्या बनलेल्या नाहीत, तिथे आज सुद्धा स्वामींचा वास आहे. आज आपण अशा काही खास गोष्टी करणार आहोत, अशा जागांचा इतिहास बघणार आहोत ज्यामध्ये होऊ शकतं तुम्ही पूर्वी काही ऐकलं नसेल. वटवृक्षाखाली तो कोणता चमत्कार घडला होता, चोळप्पाच्या घरामागील गुपित काय आहे आणि खास बाग मैदानावर स्वामींनी राजांना काय धडा शिकवला होता, या कथा पण आहे आणि त्याची विशेषता सुद्धा आहे आणि त्याचं काही रहस्य सुद्धा आहे. चला सुरू करूया आपला प्रवास. अक्कलकोट मुख्य केंद्र म्हणजे आहे वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर. येथून 1857च्या सुमारास जेव्हा स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी राहण्यासाठी आणि भक्तांच्या दर्शन देण्यासाठी याच वटवृक्षाची निवड केली होती. आता या वटवृक्षाची काय कथा आहे, काय तुम्ही ही कथा ऐकली आहे? नसेल ऐकली तर आज हा रहस्य नक्कीच ऐका. आता मनात येतं स्वामींनी याच झाडाची निवड का केली? यामागे एक विस्मयकारक कथा आहे. असं म्हणतात की स्वामी महाराज जेव्हा पहिल्यांदा या झाडाखाली आले तेव्हा ते झाड पूर्णपणे वाळलेलं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते, पण स्वामींना या झाडाला स्पर्श करताच काही दिवसातच जे वाळलेले वटवृक्ष होते त्याच्यामध्ये नवीन पालवी फुटून गेली. हे झाड पुन्हा हिरवेगार झालं होतं. या वटवृक्षाखाली स्वामी तासोन तास बसायचे. अनेकदा ते झाडाच्या फांदीवर मानवी कल्पनेच्या पलीकडे जाऊन अगदी लहान मुलासारखे झोके घेत बसायचे. एकदा एक अंग्रेज अधिकाऱ्यांनी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी विचारले, तुम्ही या झाडावरून खाली पडला तर काय होईल? स्वामी हसले आणि म्हणाले, आम्ही पडणारे नाहीये, आम्ही तर पडलेल्यांना सावरणारे आहोत. आज या वटवृक्ष केवळ एक झाड राहिलं नाहीये, तर एक जिवंत समाधी असल्यासारखं भासतं. आजही त्या झाडाखाली जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो, एक वेगळी शांतता आणि सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. जर तुम्ही तिथे शांतपणे डोळे बंद करून बसलात ना, तर तुम्हाला जाणवेल की स्वामी आजही तिथेच आहे. स्वामींचा तुम्हाला भास व्हायला लागेल. कधी अक्कलकोट गेला तर नक्कीच तिथे शांत रूपेने बसा आणि स्वामींचं मनातल्या मनात नामस्मरण करा. पहा, तुम्हाला असं वाटेल की स्वामी आपल्या जवळ आहे. चोळप्पांचे घर महत्वपूर्ण म्हणजे किती महान ते भक्त होते ज्यांच्या घरी श्री स्वामी समर्थ स्वतः राहिले आहे, जिथे भक्तीने देवाला बांधून दिलं होतं. आज आपण अशा ठिकाणी जात आहोत जिथे स्वामींनी आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त काळ व्यतीत केला होता. ते ठिकाण म्हणजे चोळप्पाचे घर. चोळप्पा हे स्वामींचे परम भक्त होते, पण या घराची कथा जितकी कौतुकास्पद आहे ना, तितकीच थक्क करणारी पण आहे. चोळप्पांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. जेव्हा त्यांनी स्वामींना आपल्या घरी आणले तेव्हा गावातील लोकांनी त्यांची थट्टा केली होती. ते म्हणायचे, हा काय करतोय? लोक म्हणायचे, स्वतःला तर अन्न खायला नाहीये, आता या साधूला कुठे ठेवणार आहे? पण चोळप्पांची भक्ती बिलकुल अडल होती. एकदा चोळप्पांच्या घरी अन्न संपले होते. घरात एक मुठभर तांदूळ शिल्लक नव्हते. चोळप्पाच्या पत्नी चिंतेत होत्या. स्वामींनी सगळं ओळखून घेतलं होतं, कारण की स्वामी तर अंतर्यामी होते.
त्यांनी चोळप्पाला सांगितले, काळजी करू नको, त्या टोपल्यात बघ. जेव्हा चोळप्पाने टोपले उघडून पाहिले तेव्हा ते धान्याचे काठोकाठ भरलेले होते. आणखीन म्हणतात की स्वामी चोळप्पाच्या घरात अनेकदा अंतर्धान पाहायचे, म्हणजे खोलीचे दरवाजे तर आतून बंद असायचे, स्वामी आत असायचे. पण कधी कधी स्वामी गावातील दुसऱ्या एखाद्या ठिकाणी सुद्धा भक्तांना दर्शन देत असायचे. चोळप्पाच्या घरात आजही ती खोली आणि त्या भिंती आहे, ज्यांनी स्वामींच्या लीला अत्यंत जवळून पाहिलेल्या आहे. चोळप्पांचे घर म्हणजे स्वामींचं वात्सल्य रूपाचे प्रतीक आहे. येथे स्वामींची मूळ समाधी आहे, ज्याला पहिली समाधी असंही म्हटले जाते. येथे गेल्यानंतर मिळणारी एक कौटुंबिक शांतता भक्तांना भावुक करून देते आणि मन हृदय सगळं मनापासून स्वामींच्या प्रत्येक लीलामधून आपलं मन बिलकुल भरून येऊन जातं. तर अशी स्थिती आपली तिथे जाऊन होते. आता आहे खास भाग आणि राजवाडा. खास भाग राजेशाही लीलेचे साक्ष, अक्कलकोट राजवाडा, खास मैदान, तिथली भव्यता आणि तिथलं जे वातावरण होतं ते किती वेळा आपण जे टीव्ही मध्ये पाहतोय त्याच्यामध्ये सुद्धा सगळं दाखवलंय की राजवाडा कसा होता. राजे मालोजी राजे सुरुवातीला स्वामींना एक सामान्य साधू समजत असायचे. एकदा काय झालं, त्यांनी विचार केला की आपण स्वतः स्वामींची परीक्षा घेऊ. हे तर सामान्य साधू आहे, हे काय करतील. तर त्यांनी परीक्षा घेण्याकरता काय केलं की राजवाड्यात बोलवलं आणि अत्यंत कडक सुरक्षा ठेवली की ते राजापर्यंत पोहोचूच न शके. राजांना पाहायचं होतं की स्वामी त्यांच्या परवानगीशिवाय कसं आत येतील. त्यांच्या मनामध्ये हे होतं आणि त्यांनी विचार केला की आज स्वामींना परीक्षा आपण घ्यायलाच हवी. पण काय झालं, आश्चर्याची गोष्ट आहे की जेवढे पण त्यांचे शिपाई होते, पहारेकरी होते, ते सगळे आपल्या जागेवर होते आणि ते जागेवर असतानाही स्वामी थेट जे राजा होते त्यांच्या कक्षमध्ये प्रकट होऊन गेले. खास बाग या ठिकाणी स्वामी अनेकदा फिरण्यास जायचे. एकदा खास बाग मैदानावर एक माजलेला हत्ती सुटला होता. सगळे लोक जीवाच्या आतंकाने पळत होते, पण स्वामी महाराज शांतपणे त्या हत्तीच्या समोर चालत गेले. हत्तीने स्वामींना पाहताच आपला मास सोडला आणि तो थेट स्वामींच्या चरणीवर नतमस्तक झाला. स्वामींनी त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि तो हत्ती शांत झाला. तर आजचं काय महत्व आहे, हा राजवाडा परिसर आपल्याला हे शिकवतो की स्वामींच्या दरबारात राजा असो या रंक, सगळे एक सारखेच आहे. आज या ठिकाणी गेल्यास स्वामींचा त्या राजशाही आणि सामर्थ्यशाली रूपाचे आपल्याला जाणीव होतात. तर 3 मुख्य गोष्टी, 3 जागा अक्कलकोट मधल्या अशा आहेत जिथे सामान्यतः गर्दी कमी असते, पण त्यांचे महत्व अथांग आहे. जोशीबुवाची विहीर किंवा राजेरायण यांचा परिसर. स्वामी अनेकदा फिरत फिरत गावाबाहेर जायचे आणि तिथल्या विहिरीच्या काठावर तासोन तास निसर्गाचा सानिध्य घ्यायचे. एक कथा अशी पण आहे की स्वामींनी एका भक्ताला विहिरीच्या पाण्यात थेट पंढरपूरचे विठ्ठल रूप दाखवले होते. म्हणजे ज्याला पंढरपूरला जाणे शक्य नव्हते त्याला स्वामींनी अक्कलकोटच्या पाण्यातच विठ्ठलाचे दर्शन घडवून दिले होते. तर अक्कलकोट म्हणजे एक तीर्थक्षेत्र नाहीये, तर तो एक अनुभव आहे. तिथे गेल्यावर वटवृक्षाची सावली, चोळप्पाच्या घरातली ती पवित्र खोली आणि खास बागेची ती माती, या सगळ्यात आजही एकच नाद घुमतोय, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा पण तुम्हाला अक्कलकोट झाले तेव्हा या जागांना फक्त पाहू नका, तर तिथला इतिहास अनुभवा. तुम्हाला स्वामींच्या अक्कलकोट मधील सर्वात जास्त कोणता चमत्कार आवडतो आणि सर्वात जास्त कोणती जागा आवडते, जिथे तुम्हाला बसून खूप शांतता वाटतेय, आनंद येतोय, असं वाटतं की सगळे संकट संपून गेले. जर तुमच्या मनामध्ये तिथे गेल्यावर हा भाव येत असेल की अरे मी या जागेवर बसून स्वामींशी पावलो, स्वामींना पाहिलं, माझं मन आनंदने बिलकुल
म्हणजे आनंद, इतका आनंद आतमध्ये झाला, की त्याच्याकरता काही शब्दच नाहीये. जर असं तुम्हाला कोणत्या जागेवर वाटत असेल आहे, तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहून सांगा, ताकी जे लोकं तिथे जातात आहे आणि तिथे जाऊन तो आनंद ते सुद्धा घेऊ शकतील आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आहे, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्या जागेवर जाणं विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.